माझे आराध्य भगवान आशुतोष परमात्म्याला हृदय मंदिरामध्ये स्मरण करून त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय देहाचे शिल्पकार पदवाक्य पद प्रमाण पारवार दृष्टी वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या पवित्र चरण कमली शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करून थोडासा बेस रिको आणि नॉर्मल ट्रबल द्या. आवाज एकदम धीका झाला. भगवान शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेले श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य जे 12व्या शतकातील थोर समाज सुधारक, क्रांतीचे जनक, समता नायक, जगत ज्योती महात्मा बसवण्णा 16व्या शतकातील तुमची आमची सर्वांची माऊली संजीवन समाधी राजे शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली तथा आमच्या बलांडी नगरीतील आमच्या आराध्य दैवत स्वानंद सुखनिवासी संजीवन समाधी राजे सद्गुरु राजकोटेश्वरप्पा या सर्व दिव्य विभूतींच्या चरणी अनंत कोटी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करून पुण्यग्राम, पवित्र ग्राम, आदर्श नगरी, शिवक्षेत्र, सुक्षेत्र, तीर्थक्षेत्र दुर्गाव या ग्रामाचे ग्रामदैवत, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत, पूजनीय स्थान, श्रद्धास्थान, भक्ती स्थान भगवान श्री दुर्गेश्वराच्या ही पवित्र चरण कमली शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करून त्याचबरोबर आपल्या गावातील आदिमाया शक्ती माता दुर्गा, आपल्या गावातील अत्यंत पुरातन असं एक मंदिर, त्याला दुर्योधनाचे मंदिर म्हणतो, असे राजा दुर्योधन, आणि त्याचबरोबर भगवान श्री अश्वत्थामा, असे अनेक महान विभूती, महान पुरुष यांची इतिहासाच्या माध्यमातून, पुराणांच्या माध्यमातून नेहमी आठवण केली जाते आणि ज्यांच्या कारकिर्दीला श्रवण करून जीवनामध्ये कुठली तरी एक सुंदर संकल्पना मांडण्याची एक नैमित्तिक पद्धतीची गोष्ट आपल्या समोर नेहमी येत असते. आणि त्यामध्ये आपलं पावन नगर असणार भगवान दुर्गेश्वराच्या वास्तव्याने, जगन्माता दुर्गेश्वरीच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी म्हणजे दुर्गा. महाशिवरात्रीचे पर्व साधून तुम्ही भगवान श्री दुर्गेश्वराच्या या महाशिवरात्रीला महोत्सवाच्या माध्यमातून साजरा करत आहात. आणि ते महोत्सव अखंड महाशिवनाम सप्ताह, श्री शिवलीला ग्रंथाचं पारायण, आदरणीय व्यासपीठ सांभाळणारे हरिभक्ती पारायण तथा शिवभक्ती पारायण शर्माजी महाराज, आता शिवभक्ती झाली तर का ते, कारण की शिवलीला अमृत पाठांचं व्यासपीठ सांभाळतात म्हटल्यानंतर शिवपारायण है ना, सौभाग्य शिवभक्ती पारायण. शर्माजी महाराज, गावातील तुम्ही सर्व ज्ञानवंत, कलावंत, यशवंत, गुणवंत, कीर्तिवंत, अबालवृद्ध, माता पिता, बंधू भगिनी, समस्त सद्भक्त श्रोते, मायबाप मंडळी, संप्रदायाची निरंतर सेवा करणारे गावातील सर्व ज्येष्ठ भजनी मंडळ, शिवसंप्रदायाची सेवा आणि परंपरा सांभाळणारे उत्कृष्ट गायनाचार्य, परमादरणीय शिवभक्ती पारायण संगीत विशारद सखारामजी महाराज आलेगावकर, परममित्र शिवभक्ती पारायण संगीत विशारद मारुती महाराज कावडे, परममित्र शिवभक्ती पारायण मृदंगाचार्य आपले शिवाजी महाराज, आदरणीय हरिभक्ती पारायण संगीत विशारद तालमणी मृदंगमणी शहाजी महाराज, आदरणीय हार्मोनियम बाबा, दोन्ही विनेकरी बाबा, डोक्यावरती तुळस घेऊन उभा टाकल्या माझ्या दोन्ही माय मावल्या, तुम्ही सर्व भावी भक्त, त्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या भेटीचा योग दुसऱ्यांदा घडला आणि भगवंताच्या सेवेचा योग पुन्हा एक वेळा माझ्या परम भाग्यामध्ये मला लाभला. असे आत्मीय गुरुबंधू, या गावचे प्रथम नागरिक आदरणीय श्री सरपंच साहेब, म्हणजे जायभाई सरपंच साहेब, आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी मुहूर्त मेढ लावली, त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अत्यंत सुंदर अशी ग्रंथसंपदा निर्माण केली आणि त्यांच्या हृदयामध्ये सदैव भगवान दुर्गेश्वराविषयी अत्यंत श्रद्धाभाव आहे. असे शिवभक्ती पारायण बाळासाहेबजी जायभाई आदी उपस्थित परिचित परिचित सर्व ग्रामवासीय सगळ्यांना अभिवादन करून चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग शिव संप्रदायातील थोर संत कवी
शिवसंत कवी शिवदास माहुली यांचा 4 चरणाचा शिवभक्तीचं वर्णन करणारा आणि महत्व पटवून देणारा अत्यंत सुंदर असा उपदेशात्मक अभंग शिवाय